वसई विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन सभापतीपदी बहुजन विकास आघाडीचे कल्पक पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे। ठाण्याचे जिल्हाधिकारी तथा पीठासन अधिकारी अशोक शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली आज परिवहन सभापतींची निवडणूक प्रक्रिया पार पडली। या निवडणुकीत एकमेव कल्पक पाटील यांचाच सभापती पदासाठी अर्ज आला असल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। कल्पक पाटील यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र आणि गुच्छ देऊन त्यांचे पीठासन अधिकारी अशोक शिंगारे, पालिका आयुक्त तथा प्रशासक अनिल कुमार पवार यांनी शुभेच्छा दिल्या। आज सभापतीपदी लोकनेतेंद्र ठाकूर आणि क्षितिज दादा तसे नाना यांच्या आशीर्वादाने मला हे पद मिळालेलं आहे, त्यांचा मी ऋणी आहे। भविष्यामध्ये महिलांकरता विशेष काम करण्याची इच्छा आहे। जसं करून त्यांना आता एक प्रश्न विचारला की मला मुलांना फिरून जावं लागतं, त्या ब्रिजच्या पूर्णत्वाच्या मागे आम्ही लवकरात लवकर लागणार आहोत। अत्यंत आनंद झालेला आहे, भावना व्यक्त करता येत नाहीये, मन भरून आलेलं आहे। न्याय देईन एवढंच सांगतो। आज माझ्या कामातनं तुम्हाला याचं उत्तर मिळेल याची ग्वाही देतो। वसई विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन समितीच्या सभापती पदासाठी आज माझी पीठासीन अधिकारी म्हणून माननीय विभागीय आयुक्त यांनी नियुक्ती केली होती। त्या अनुषंगाने आज मी इथं उपस्थित झालो। 18 तारखेपासून नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात आले होते नगर सचिवांकडे। श्री कल्पक सुदाम पाटील या उमेदवारांची नामनिर्देशन पत्र 3 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाली होती। आज 12:30 वाजता बैठक सुरू झाली। नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात आली। 3ही नामनिर्देशन पत्र वैध आढळून आली, त्यामुळे ते स्वीकृत करण्यात आली। अर्थात हे 3ही नामनिर्देशन पत्र एकाच उमेदवाराची होती, श्री कल्पेश सुदाम पाटील यांची होती, त्यामुळं नामनिर्देशन एकच होतं। त्यामुळं या नियमाच्या नियम 6(1) नुसार एकच वैध नामनिर्देशन पत्र असेल तर त्यामुळं एकच नामनिर्देशन पत्र वैध असल्यामुळं त्यांना मागे घेण्यासाठीची 15 मिनिटाची वेळ देण्यात आली होती। त्यांना इन द सेन्स सर्वांसाठी प्रक्रियेचा भाग म्हणून नियमाच्या तरतुदीप्रमाणे त्यांना 15 मिनिटाचा वेळ दिला होता। त्या नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या कालावधीमध्ये कोणत्याही उमेदवारांना किंवा प्राप्त झालेल्या उमेदवारांना नामनिर्देशन परत न घेतल्यामुळं वैध आणि स्वीकृत झालेलं एकच नामनिर्देशन पत्र श्री कल्पेश सुदाम पाटील यांचं शिल्लक राहिलं। त्यामुळं नियमाच्या 6(1) नुसार त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली व ती जाहीर करण्यात आली। धन्यवाद।